नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण इयत्ता 10वी अल्जेब्रा पार्ट 1 प्रॅक्टिस सेट 2.3 मधील क्वेश्चन नंबर 4, 5, 6 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर ते पाहून घ्या. चला तर मग सुरू करूयात. तर पहा, इक्वेशन नंबर 4 आहे 9y² - 12y + 2 = 0. याला आता आपण सॉल्व करूयात. प्रथम याला आपण 9 ने डिवाइड करून y ची किंमत 1 करूयात. पहा आन्सर 9y² - 12y + 2 = 0. याला जर 9 ने डिवाइड केलं तर आपल्याला भेटते 9 9 कॅन्सल y² - 3 3 = 9, 3 4 = 12, म्हणजेच 4 - 4/3y + 2/9 = 0. इथे लिहूयात डिवायडेड बाय 9. यानंतर याला आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करूयात. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. येथे a ची व्हॅल्यू आहे 1, b आहे -4/3 आणि c ची व्हॅल्यू आहे 2/9. आता याला आपण c ची व्हॅल्यू आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पास करूयात. पहा देअरफॉर y² - 4/3y = हे +2/9 इकडे -2/9 होतील. यानंतर आपण आता थर्ड टर्म फाइंड करूयात. पहा देअरफॉर थर्ड टर्म थर्ड टर्म आपल्याला शोधायची आहे 1/2 * कोइफिशियंट ऑफ y आणि याचा स्क्वेअर = 1/2 * x y चा कोइफिशियंट आहे इथे -3/4, देअरफॉर -4/3 आणि याचा स्क्वेअर = 2 1 = 2, 2 2 = 4, म्हणजे इथं येणार आपल्याला -2/3 चा स्क्वेअर = 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9. तर 4/9 ही भेटली आपल्याला थर्ड टर्म. आता आपण ही थर्ड टर्म दोन्ही साईडमध्ये ॲड करूयात. देअरफॉर ॲडिंग 4/9 इन बोथ साइड्स. पहा आपली डावी बाजू आहे y² - 4/3y. याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे 4/9 = आपली डावी बाजू आहे -2/9 आणि यामध्ये आपल्याला प्लस करायचे आहे तर 4/9. आता आपण याला a + b² या रूपामध्ये लिहिणार आहोत. तर इथे y येणार, प्लस आणि मायनस आहे म्हणून इथं मायनस, प्लस इथे 2 चं स्क्वेअर रूट येणार, 4 चं स्क्वेअर रूट येणार 2 आणि 9 चं स्क्वेअर रूट येणार 3 आणि याचा करायचा आपल्याला स्क्वेअर = 2/9. आता आपण दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट काढून घेऊयात. पहा -2/3 चा स्क्वेअर = 2/9 इन रूटमध्ये. इथे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, शिल्लक राहील y - 2/3 = हे 2 चे रूट निघणार नाही, त्यामुळे इन रूट 2 तसे राहतील आणि 9 चं रूट आहे 3. इथे प्लस किंवा मायनस. आता नेक्स्ट y = हे -2/3 इकडे +3 2/3 होतील. 2/3 प्लस मायनस इन रूट 2/3. तर याला आपण अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये लिहूयात. देअरफॉर y = 2 प्लस इन रूट 2/3 और y = 2 मायनस इन रूट 2/3. देअरफॉर आपण असं सांगू शकतो की 2 प्लस इन रूट 2/3 and 2 minus into 2/3 are the roots of
गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. इक्वेशन नंबर 5, 2y² + 9y + 10 = 0. पहा इथे आपल्याला yची किंमत 1 येण्यासाठी या इक्वेशनला 2ने डिवाइड करावे लागेल. देअरफॉर इथे 2ने, इथे 2ने आणि याला 2ने डिवाइड केल्याच्या नंतर पहा हे 2 2 कॅन्सल होतील. इथे शिल्लक राहील y² + 9/2 + 5 1 जा 5, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5 = 0. Therefore, comparing with ax² + bx + c = 0. इथे a ची व्हॅल्यू आहे 1, b आहे 9/2 आणि c ची व्हॅल्यू आहे 5. आता आपण थर्ड टर्म शोधूयात. देअरफॉर थर्ड टर्म = 1/2 * कोएफिशियंट ऑफ y आणि याचा स्क्वेअर = 1/2 * yचा कोएफिशियंट आहे 9/2, याचा स्क्वेअर = 9 1 जा 9 आणि 2 2 जा 4, याचा स्क्वेअर = 81/16. Adding 81/16 in both sides. Therefore, adding 81/16 in both sides. पहा आपली डावी बाजू आहे y² + 9/2. याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला 81/16 = उजवी बाजू आहे 5. इकडे आपल्याला ॲड करायचे आहेत 81/16. y² + 9/2 + 81/16 = याचा छेद 5 आहे, छेद 1 आहे सॉरी, त्याच्यामुळे याला छेद आपल्याला 16 करावे लागेल, म्हणजे त्याला 16 × करावे लागेल. 16 5 जा 80, हे +5 इकडे सॉरी -5 होतात, -80 + 81/16. पहा y² + 9/2 + 81/16 = 80 मधून 81 म्हणजे 81 मधून 80 गेले, 1 शिल्लक राहील म्हणजेच 16. आता याला आपण a + b या फॉर्ममध्ये लिहूयात. हे y² y दोन्हीकडे प्लस आहे म्हणून प्लस 81चं स्क्वेअर रूट 9 आणि 16चा स्क्वेअर रूट 5, याचा स्क्वेअर = 1/16. यानंतर आपण यांचे स्क्वेअर रूट काढून घेऊयात. पहा y + 9/4 चा स्क्वेअर = 1/16. देअरफॉर त्यानंतर हे y आहे, तर हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. इथे शिल्लक राहील y + 9/4 = 1चा स्क्वेअर रूट 1च होणार, अपॉनमध्ये 16चा स्क्वेअर रूट होणार 4 = हे प्लस किंवा मायनसमध्ये पहा y = हे + 9/4 इकडे मायनस होतील. देअरफॉर -9/4 ± √1/4. हे √1 येणार इथे सॉरी 1. याला आपण अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये लिहूयात. y = -9 + 1/4 और y = -9 - 1/4. पहा y = -9 + 1 म्हणजे तिथं होणार -8/4 और y = -9 - 1 होणार -10/4. y = 2 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजेच -2 और 2 2 जा 4 2 5 जा 10 म्हणजेच y = -5/10.
2. देअरफॉर आपल्याला असे सांगता येणार, देअरफॉर -2 and -5/2 are the roots of given quadratic equation. पहा इक्वेशन नंबर 6 आहे. 5x² = 4x + 7. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा याला आपण अगोदर स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूयात. म्हणजेच 5x² हे अधिक 4x इकडं वजा 4x होतील आणि हे अधिक 7 इकडं वजा 7 होतील बरोबर 0. यानंतर आपल्याला xची व्हॅल्यू 1 करायची आहे. त्यामुळे आपण या इक्वेशनला 5 ने डिवाइड करूयात. पहा 5 कॅन्सल, x² इथे -4/5 शिल्लक राहतील आणि इथे -7/5 = 0. इथे लिहूयात डिवायडेड बाय 5. यानंतर कंपेअर करूयात आपण. देन कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. a ची व्हॅल्यू आहे 1. देन b = -4/5 आणि c ची व्हॅल्यू आहे -7/5. याला आपण -7/5 c ची व्हॅल्यू आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे पास करूयात. x² - 4/5x = हे -7/5 इकडे +7/5 होतील. त्यानंतर आता थर्ड टर्म फाइंड करूयात. नेक्स्ट थर्ड टर्म = 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x² = 1/2. एक्सचा कोएफिशियंट आहे -4/5 आणि याचा वर्ग पहा हे 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 म्हणजे ते शिल्लक राहील -2/5² -2² 4 आणि 5² 25 म्हणजेच 4/25 हे आपल्याला भेटलेले आहे थर्ड टर्म. नाव देअरफॉर ॲडिंग 4/25 इन बोथ साइड्स. हे आपण दोन्ही बाजूमध्ये ॲड करून घेऊयात. पहा आपली डावी बाजू आहे x² - 4/5x. याच्यामध्ये ॲड करायचे आहेत 5/25 = आपली उजवी बाजू आहे 7/5 आणि याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत +4/25. पहा x² - 4/5x + 4/25 ॲज इट इज राहतात. इथे 5 आणि 25 आहे म्हणजे छेद समान करण्यासाठी याला आपल्याला 5 ने इंटू करावे लागेल. 7×5 = 35 + 4 हे 25 होतील. नेक्स्ट x² + 4/5x + 4/25 = 35 + 4 हे होतील इथे 39/25. यानंतर याचा आपण याला आपण आता a + b या फॉर्ममध्ये लिहूयात. इथे x आहे म्हणून x, दोन्ही ठिकाणी प्लस प्लस आहे म्हणून प्लस आणि 4चा स्क्वेअर रूट आहे 2 आणि 25चा स्क्वेअर रूट आहे 5. एक या फॉर्ममध्ये लिहूयात 39/25. नेक्स्ट आता याचे आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करावे लागणार आहेत. देअरफॉर याला स्क्वेअर रूटमध्ये लिहूयात आपण. x + 2/5 चा स्क्वेअर = √39/25. पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील म्हणजेच आपल्याकडे इथे x + 2/5 शिल्लक राहील इथे प्लस मायनसमध्ये √39 हे ॲज इट इज राहतील कारण याचा स्क्वेअर रूट आपल्याला भेटत नाही आणि 25चं स्क्वेअर रूट आहे 5. नेक्स्ट पहा आता याला आपण अल्फा आणि हे 2/5 हे आपण उजव्या साईडला पास करूयात. देअरफॉर x = हे +2/5 इकडे -2/5 होतील प्लस मायनस √39/5. छेद समान आहे म्हणजे त्याला आपल्याला अल्फा आणि बीटामध्ये लिहिता येते.
Therefore, x is equal to -2 plus 39 upon 5 or x is equal to -2 minus 39 upon 5. सो आपण फायनली लिहू शकतो की x is equal to -2 plus 39 upon 5 and x is equal to -2 minus 39 upon 5 are the roots of given quadratic. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 2.3 मधील सर्व प्रश्न आपण सॉल्व केलेले आहेत. नक्कीच ते तुम्हाला समजलेले असणार आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.